तुम्हाला ना माझ्यावर ट्रस्ट नाहीये ना, म्हणून तुम्ही बाहेर जाण्यापासून अडवताय मला. नाही पण मॉम, आज ना मी ठरवलंच आहे, मी बाहेर जाणार. मी माझं नशीब घडवायला चाललीये आणि ते मी चाललीये. अंजली, मधु, अरे काय करतोयस? स्वतःवर ताबा ठेव ना. अरे कसा तावा ठेवू ताई? पाहिलंच तरी कशी वागतेय. आता बस. तुम्ही आजवर माझ्यावर अनेकदा हात उचललात, मी सहन केलं. आज तुम्ही माझ्या लेकीवर सुद्धा हात उचललात. मी माझ्यावर झालेला अन्याय सहन केलाय, पण माझ्या लेकीवर मी अन्याय होऊ देणार नाही. जीव देईन मी, जीव देईन. हे बघ, अगं वेडेपणा नको करू. करणार आहे मी आता हा वेडेपणा म्हणतो. हट्टाला भेटलेत ना हे, मग आज मी सुद्धा हट्टाला भेटले. जर माझ्या लेकीला हे घराबाहेर पाऊल टाकू देत नसतील तर मी स्वतःला जळून घेणार. मॉम, अगं मधु, अरे मधु, जरा सांग ना तिला. वहिनी सोडते. सोडा वंच, सोडा. अरे त्याला काही किंमत आहे बघा. इतकं सगळं चाललंय तरी त्याला काही वाटत नाहीये. अंजली, जा जा तुम्ही. अंजली. कोण काय करते? नाही ना, नाहीच. वहिनी, अगं वहिनी, असं काय करते? नाही, थांबा म्हणतो तुम्ही. वहिनी, दरवेळेला असं वाटतं मी नाटकं करते. नाही, मी आज काहीतरी बरं वाईट करून घेणार आहे. अगं वहिनी, जरा थांब ना. मधु, अरे हे बघ, तो आता रागात आहे ना, म्हणून असं वागतोय. मधु, तू पण असं काय वागतोयस? हे बघ, तिला जाऊ दे. आता जायचं तर जाऊ दे. आणि जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? अरे ती काहीतरी काम असेल ना. हे बघ, ती वेळेत येईल. हा, अंजली वेळेत येईल. वहिनी, तू थांब ना. अगं एकटाच बोलताय वत्स. त्याच्या तोंडात ब्र निघतोय का बघा. ऐकू इथे अंगावर रॉकेल ओतून घेते, पेटवून घ्यायला निघाली तरी काही बोलत नाही हा माणूस. वत्स, वहिनी, सोड नाही. जाग तू. मुलांनो, आज तुमच्या आईच्या पायाला भिंगरी लागलेली आहे. तेव्हा सगळ्यांनी सांभाळून राहा. मम्मा, तू सांग आम्हाला काय काय करायचं, आम्ही सगळं करतो. नको रिया, उगच काम वाढवून ठेवू आपण. हो ना मम्मा? हा, आणि आजचा दिवस तिच्या आयुष्यातल्या अत्यंत स्पेशल दिवस आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी ती तिच्या हातानेच करणार आहे. हो ना जानकी? हो, तर अगदी मनकवडे आहात हा तुम्ही. रिया, आज रांगोळी कशी काढायची हे पण तुम्हा दोघांना शिकवणार आहे मी. चला. हो. सई, आता मी जातोय. परत येईन तुला भेटायला. कोण होता तो माणूस? आधी फक्त मेसेजेस करत होता, पण आता तर घरापर्यंत येऊन पोहोचलाय. आज माझा हात धरला याने, उद्या तो काही करू शकतो. ही काढणार आहे रांगोळी? हो, मग येते मला काढता. कशी काढणार दाखव. फुलांची काढणार आहेस? येते, तू शिकून घे ना. मला गरज नाही शिकण्याची. सई, झाली का ग पानं पुसून? नाही तर दे, मी पुसते. सई, काय झालं? लक्ष कुठे तुझं? आहे ना, हे पानं पुसत होते. पानं घ्यायची आहेत ना, चला. अगं, ते सगळं होईलच ग, पण मला तुझ्याशी जरा बोलायचंय.
कशाबद्दल? म्हणजे खरं तर मला तुम्हा सगळ्यांशीच बोलायचंय. कशाबद्दल? तेव्हा मागे मी तुला म्हटलं होतं ना, तू आणि सई कुठेतरी फिरायला जा म्हणून. काय झालं त्याचं? काही विचार केला की नाही? हा बोला. काय ठरलं? काय ठरलं? ते ऍक्च्युली आता वेळच नाहीये ना. ऑफिसमध्ये खूप काम आहे आणि धावपळ सुरू आहे सध्या, त्यामुळे आता अजिबातच वेळ नाहीये माझ्याकडे. तो कधी असतो? नाही नाही, तू बरोबर बोलतेस. हे बघ, आपल्याकडे वेळ कधीच नसतो, तो फक्त काढावा लागतो. करेक्ट आहे. आय नो दॅट. पण आता सगळा स्केड्यूल रेडी आहे ना बाबा. आणि ऑल्सो आता काही दिवसात मी आउट ऑफ मुंबई जातोय एका मीटिंग करता, त्यामुळे आता पॉसिबलच नाही. हा, पण ही सगळी कामं आटोपली की मी करतो ना प्लॅन, नक्की, आय प्रॉमिस. एक मिनिट मला सांग, तुझी मीटिंग कुठे आहे? नाशिकला. मग झालं तर तू जेव्हा नाशिकला जाशील ना, तेव्हा सईला तुझ्या बरोबर घेऊन जा. म्हणजे मीटिंगही होईल आणि तुम्हा दोघांना एकमेकांबरोबर वेळही घालवता येईल. काय ग सई? कमाल आयडिया. एक्सलंट आयडिया आहे. एक्सलंट आयडिया. वहिनी, मी काय म्हणते, वहिनी खरंच खूप कमाल आयडिया आहे. प्लीज तू हो म्हण ना, म्हणजे दादा सुद्धा तयार होईल. अगं पण रिया, वहिनी तू हो म्हण, दादाला नाही म्हणताच येणार नाही. तू हो म्हण, प्लीज तू हो म्हण, प्लीज हो म्हण ना वहिनी, प्लीज हो म्हण ना, हो म्हण ना. प्लीज बोल, बोल. वहिनी. ठीक आहे. हो, म्हणजे मलाही आवडेल यांच्यासोबत जायला. दादा, वहिनी हो म्हणाली, आता तुला सोबत न्यावंच लागेल. म्हणजे काय आता? दादा, आता वहिनी हो म्हणाली, आता तू जास्त भाव खाऊ नकोस. दादा प्लीज, हा याची जायची इच्छा आहे, फक्त असं आपल्या समोर म्हणायचं की नाही Of course, जायचं. इच्छा आहे. मी कुठे काय म्हणतो? मग जा ना. अगं हो म्हणायचंच आहे, पण मी काय उगाच म्हणतोय का नाही? काम आहेत ना आता. अरे तुम्ही ओके फाईन. जातो मी सैन्य घेऊन माझ्या बरोबर. हा. चला, आजचा दिवसच छान आहे. सगळ्या गोष्टी अगदी छान होत आहेत नाही? हाय. हाय अंजली. हाय. अंजली अचानक इथे कशी काय आली? ये ना अंजली.